नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. आपणासाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. चला तर पाहूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. आजची महत्त्वाची बातमी आहे, सरकारी कर्मचारी आनंदी. डीए 2% वाढ मंजूर, 60% झाला महागाई भत्ता. 3 धडाकेबाज निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे धडाकेबाज निर्णय मंजूर करण्यात आले आहेत. यातील पहिला निर्णय म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 2% केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2% डीए वाढवण्यात आला आहे. हा लाभ 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे. संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा, कोठेही स्किप करू नका. निर्णय क्रमांक 1, डीए आणि डीआर मध्ये 2% वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 2% डीए वाढवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे आणि देण्यात आली आहे. आता महागाई भत्ता 58% वरून थेट 60% झाला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. कोणाला फायदा होणार आहे? देशातील 50 लाख अधिक कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी यांना फायदा होणार आहे. म्हणजे 50 लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तर 68 लाख पेन्शनधारकांनाही याचा थेट लाभ मिळणार आहे. थकबाकी केव्हा मिळणार आहे? कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती बैठक संपन्न झाल्यानंतर दिली. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 6,791 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार आहे. निर्णय क्रमांक 2, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला मुदतवाढ. शासनाने दुसरा शासन निर्णय घेतला. दुसरा मोठा निर्णय ग्रामीण भागासाठी आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 83,977 कोटी रुपयाचा सुधारित निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा, शाळा आणि दवाखाने तसेच रुग्णालयांना जोडणारे रस्ते अधिक सक्षम केले जाणार आहे आणि मैदानी भागातील सर्व रस्त्यांचे काम मार्च 2028 पर्यंत आणि डोंगराळ भागातील पुलांचे काम मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. निर्णय क्रमांक 3, 2 रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील. या संदर्भामध्ये तिसरा धडाकेबाज निर्णय रेल्वे विभागासाठी घेतला. आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने 24,815 कोटी रुपयाच्या 2 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. प्रकल्प पहिला, गाझियाबाद ते सीतापूर 3री व 4थी रेल्वे लाईन मंजूर. 2, राजमुंद्री ते विशाखापट्टणम 3री व 4थी रेल्वे लाईन मंजूर. या निर्णयामुळे रेल्वे मार्गाची क्षमता वाढेल, वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि भारतीय रेल्वेची सेवा अधिक सुधारेल. सारांश थोडक्यात, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढ, पंतप्रधान ग्रामीण सडक योजनाला निधी मंजूर, 2 प्रकल्पांना निधी मंजूर, अशा 3 मोठ्या घोषणा केल्या आणि त्या आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत पाहिल्या. ही माहिती सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना शेअर करा. तर मित्रांनो, ही होती आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात मोठी 3 अपडेट. डीए मध्ये 2% वाढ, 50 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जानेवारी 2026 पासून थकबाकी देखील लवकरच मिळणार आहे. ही माहिती सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना शेअर करा. ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच सरकारी निर्णयाच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला ताबडतोब अपडेट प्राप्त होईल. पुन्हा भेटूया नवीन ब्रेकिंग न्यूज सोबत. धन्यवाद. जय हिंद.